राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला, पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही। स्वेच्छेने वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला। म्हणजे खरात प्रकरणात त्यांनी महिलांवर पत्रकारांवर टाकलेला दबाव, या प्रकरणी पोलीस तक्रार होऊ नये म्हणून केलेले उद्योग याचा कुठलाही खेद चूक झाली असं त्यांना वाटत नाही। राजीनामा देतानाही उपकार असल्यासारखं चाकणकर यांनी वागणं हे निषेधार्ह आहे। विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत चाकणकरांवर हा हल्लाबोल केला। रुपाली चाकणकर हा छोटा मासा आहे, यात अजून किती मंत्री होते, कोणी या बलात्कारी बाबाला राजाश्रय दिला, वाचवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। हे प्रकरण दाबण्यासाठी कोणत्या नेत्यांनी मंत्र्यांना फोन केला याची ही चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे असंही वडेट्टीवारांनी म्हटलं। तर काँग्रेसची भूमिका अगदी स्पष्ट आहे। महाराष्ट्राचा एप्स्टीन खरातनं जे कृत्य केलं ते माफी लायक नाही। रुपाली चाकणकरांचा आणि त्यांचा संबंध स्पष्टपणे दिसतोय। चाकणकरांवर महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षेची काळजीची जबाबदारी, त्या जबाबदारीपासून त्या दूर झालेल्या अतुल लोंढेंनी चाकणकरांवर हल्लाबोल केला। अरविंद शिंदेंनी रुपाली चाकणकरांच्या संदर्भात जी भूमिका मांडली ती त्यांचं व्यक्तिगत मत आहे। काँग्रेस पक्षाची भूमिका अगदी स्पष्ट आहे। महाराष्ट्राचा एप्स्टीन खरात यांनी जे काही कृत्य केलेलं आहे ते माफीला लायक नाही। रुपाली चाकणकरांचा त्यांचा संबंध स्पष्टपणे दिसतो आणि त्यांच्यावर या महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षेची आणि त्यांच्या काळजीची भूमिका आहे। त्या भूमिकेपासून त्या दूर झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे। त्यांना पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे।